आमदार योगेश टिळेकरांच्या मामाची हत्या झाली आहे। मामा सतीश वाघ यांची हत्या झाली आहे। यवत गावच्या हद्दीमध्ये मृतदेह सापडलाय। सकाळी सतीश वाघ यांचं अपहरण झाल्याची माहिती आणि त्यानंतर त्यांची हत्या झाली आहे। सकाळी साधारण 6च्या दरम्यान श्री वाघ वॉकिंगला गेले होते, तर एका गाडीतील 3-4 तरुणांनी त्यांना गाडीमध्ये किडनॅप करून घेऊन गेले आणि आत्ताच माहिती मिळते की एक मृतदेह यवतच्या हद्दीमध्ये मिळतो। याच्याबद्दल योग्य खातरजमा पोलीस करत आहेत। पोलीस तपास करतायत। गुन्हेगारांपर्यंत पोलीस निश्चित पोहोचतील। पोलीस ठाण्याच्या वतीनं किंवा आमच्या वतीनं आम्ही 4 टीम्स केलेल्या आहेत। क्राईम ब्रँचच्या सुद्धा 6 टीम्स, असं 10पेक्षा जास्ती टीम आता इन्व्हेस्टिगेशन करतायत। इन्व्हेस्टिगेशनमध्ये लवकरच आरोपी सापडतील असा आम्हाला विश्वास आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। रोहन, धक्कादायक बातमी म्हणावी लागेल, अपहरण केलं गेलं आणि त्यानंतर हत्या झाली। काय नेमके ह्या सगळ्या घटनेसंदर्भातील तपशील समोर येत आहेत? श्रेयस, खरं तर आता काही वेळापूर्वी त्यांचा मृतदेह जो आहे तो आता ससून रुग्णालयातून घराकडे जो आहे तो नेण्यात येणार आहे, कारण पोस्टमॉर्टम ससून रुग्णालयामध्ये सुरू होतं। रात्रीच्या सुमारास जो आहे तो त्यांचा मृतदेह हा पुण्यातील ग्रामीण भाग असणारा यवतच्या जवळ जो आहे तो सापडलेला होता। कारण का मोठी बातमी ही यासाठी आहे की ते विधान परिषदेचे आमदार असणारे योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा आहेत आणि जर का आमदारांचे मामा जर का पुण्यामध्ये सुरक्षित नसतील तर इतरांचं काय, हा प्रश्न जो आहे तो सातत्याने जो आहे तो जनमानसातून विचारला जातोय। कारण का सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकला म्हणून ते सकाळी 6-6:30च्या सुमारास घराच्या बाहेर पडले आणि घराच्या बाहेर आल्यानंतर 4 जणांनी अज्ञात लोकांनी त्यांना एका गाडीमध्ये टाकून यवतकडे ग्रामीण भागाकडे घेऊन गेले आणि सायंकाळी धक्कादायकरित्या त्यांचा मृतदेह जो आहे तो सापडलेला पाहायला मिळाला। म्हणजे त्यांचा खून जो आहे तो करण्यात आला आणि या सगळ्याच्या दृष्टीने जवळपास पुणे शहरातील 12 क्राईमचे टीम ज्या आहेत त्या पुणे पोलीस आयुक्तांनी नेमलेल्या होत्या। पुणे पोलीस आयुक्त स्वतः हडपसर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दिवसभर बसलेले होते, परंतु कुठेही यांना अपहरणकर्त्यांचा शोध घेता आला नाही। शेवटी मृतदेह जो आहे तो ग्रामीण पोलिसांना सापडला। त्यामुळे पुणे पोलिसांच्या भूमिकेवरती देखील जे ते या सगळ्याच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला निर्माण होताना पाहायला मिळतंय। सध्या थोड्या वेळामध्ये त्यांचा मृतदेह जो आहे तो ससून रुग्णालयातून त्यांच्या घरी नेण्यात येईल। पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जातील, परंतु भूमिका जी आहे ती नेमकी आता योगेश टिळेकरांची काय असणार आहे, कारण का नेमका हा सगळा कशातून झाला? कारण का हे कुटुंब जे आहे वाघ कुटुंब हे तिथल्या शेवळवाडीतील ग्रामीण भागामध्ये प्रसिद्ध आहे। प्रगतशील शेतकरी म्हणून सतीश वाघ यांना नावाजलं जातं, उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, हॉटेल व्यवसाय आहे, जमिनीचे व्यवहार देखील त्या ठिकाणी जे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या माध्यमातून होत होते। अशा प्रकारची माहिती जी आहे ती आपल्याला मिळते। त्यामुळे या सगळ्या वादातून काही झाला आहे का की कौटुंबिक वादातून हे झालेलं आहे, याचा जो आहे तो शोध सध्या पुणे पोलीस घेत आहेत। त्यामुळे आगामी काही तासांमध्ये पुणे पोलिसांना कदाचित अपहरणकर्ते सापडू शकतात अशी माहिती मिळते। कारण का स्ट्रॉंग इनपुट जे आहे ते पुणे पोलिसांना मिळाले आणि पुणे पोलीस या अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत आणि अनेक टीम पुणे पोलिसांच्या ह्या शहराच्या चारही बाजूला ग्रामीण भागामध्ये जे ते तैनात झालेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी इनपुट असे मिळत आहेत की कदाचित आजच्या दिवसापर्यंत अपहरणकर्त्यांचा काही तो सुगावा पुणे पोलिसांना लागेल आणि त्यानंतर याचा उलगडा होईल अशा प्रकारची शक्यता सध्या दिसते। श्रेयस, अगदी रोहन, आपण पाहतोय ह्या हत्येमागची नेमकी कारण काय समोर येत आहेत? कारण कालपासूनच पोलिसांचा तपास सुरू झालेला आहे। पोलिसांनी आतापर्यंत जो काही तपास केलेला आहे त्यामधून काही निष्कर्ष समोर आलेले आहेत का की नेमकी हत्या का झाली आहे? श्रेयस, हा सगळा शेवाळवाडी भाग जो आहे म्हणजे या ठिकाणी सतीश वाघ राहायचे त्या ठिकाणी ग्रामीण भाग आहे आणि अतिशय शांत असणारे, संयमी असणारे, निर्व्यसनी असणारे हे वाघ कुटुंबीय सतीश वाघ जे आहेत ते नावाजले जातात गावामध्ये। त्यामुळे त्यांच्या हत्येची नेमकी कारण काय आहेत हे पोलीस जे ते नक्कीच शोधतील आणि त्या हत्यारांना सापडल्यानंतर समजेल। परंतु सतीश वाघ यांची जर का पार्श्वभूमी पाहिली तर गावातील नावाजलेलं व्यक्तिमत्व होतं, शांत संयमी नेतृत्व होतं आणि हॉटेल व्यावसायिक होते, प्रगतशील शेतकरी होते, उद्योजक होते आणि ज्या पद्धतीने पुण्याच्या शहराच्या आजूबाजूकडे गुंटेवारीचा व्यवसाय केला जातो, ज्या पद्धतीने शेती जमिनीची विक्री मोठ्या पद्धतीने केली जाते, त्या अनुषंगाने काय असण्याची शक्यता जी आहे ती सध्या पुणे पोलिसांना वाटते। कारण का मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जमिनीचे व्यवहार मागील काही वर्षांमध्ये झालेले होते, वाघ कुटुंबियांच्या माध्यमातून झालेले होते। कदाचित तो अँगल आहे की कौटुंबिक काही पार्श्वभूमी आहे, हे सगळं समजेल ते जेव्हा हे अपहरणकर्ते जे आहेत ते पुणे पोलिसांना मिळून येतील, सापडून येतील, त्यानंतर हे सगळं समजेल। परंतु अतिशय धक्कादायक खळबळजनक घटना पुण्यामध्ये काल घडली आणि या घटनेमुळे सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ जी आहे
ती शहरामध्ये माजले, कारण का मागील अनेक दिवसांपासून खुनांचे सत्र जे आहे ते पुणे शहरामध्ये सुरू आहे. परंतु आमदाराचे मामा जर का अपहरण करून गाडीमध्ये टाकून त्यांना घेऊन जात असतील आणि नंतर त्यांचा मुद्दे सापडत असेल तर महाराष्ट्राचा बिहार होतोय की काय, अशा प्रकारची अगदी. शशांकता जी आहे ती पुणेकरांमध्ये उमटलेली पाहायला मिळते. श्रेयस. अगदी धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ.